नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वगुरूही संबोधले जातं. असे आपल्या देशाचे पंतप्रधान ते स्वतःला प्रधानसेवकही म्हणतात. नरेंद्र मोदी यांनी नुकतेच 75 वर्ष पूर्ण केले आणि या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या निवृत्तीचा कार्यकाळ पूर्ण झाला का, संघाच्या भाजपच्या पडळीमध्ये जे लोक वाढलेले आहेत, भाजपाचे कार्यकर्ते असो नेते असो, त्यांनी वयाच्या 75व्या वर्षी निवृत्त झालं पाहिजे असा एक नियम त्यांनी बनवलेला आहे. मात्र तो मोदीच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी त्याची करावी का आणि करणार कोण असा सवाल उपस्थित होतो. आणि ती जर केली तर ते भाजपाच्या फायद्याचं आहे का आणि संघाच्या फायद्याचं आहे का, हाही प्रश्न होतो. त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी संघाचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत यांनी सर्वांनी आपल्या आपल्या संघटनेमध्ये 75व्या वर्षी निवृत्त झालं पाहिजे असं एक वक्तव्य केलं होतं. आणि मोहन भागवत यांचीही 75 ओलांडलेली आहे. मात्र तेही आपण नेहमीच कार्यरत राहणार असं त्यांनी एक सूतोवाच केलेला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याही निवृत्तीचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि नरेंद्र मोदी जर निवृत्त झाले तर भाजपाची सत्ता देशात कायम राहील का असाही प्रश्न निर्माण होतो. कारण नरेंद्र मोदी हेच भाजपासाठी मोठं टॉनिक आहे आणि नरेंद्र मोदीच्या नावावरच 2014मध्ये भाजपाला सत्ता मिळाली. मात्र संघाच्या मते आमचं जे संघटन मोदी यांच्या मागे आणि भाजपाच्या मागे उभं आहे, त्यामुळे मोदी आणि भाजपाची सत्ता आली असं संघाच्या लोकांना वाटतं. त्यामुळे संघाचा जे विचार आहे ते भाजपाला कितपत पडतायत किंवा भाजपाच्या मुशीत जे वाढलेले आहेत त्यांना कितपत पडतायत यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. हे इतकंच काय, पण सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हेही भाजपाच्या भाजप पक्ष चालवत असताना संघाच्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करतायत का या संदर्भातही सांगणे कठीण आहे. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी किंवा अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडीसाठी जो वेळ लावला तो हेच सांगतो की संघाच्या मध्ये सध्याचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं होतं. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मनात वेगळाच उमेदवार होता अशी एक चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये आहे. ही चर्चा असतानाच मुख्यमंत्री निवडीचा कालावधी जवळपास 1 ते 1.5 महिना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाला घ्यावा लागला. इथे मित्रपक्षाचं जरी नाव सांगितलं जात असलं तरीही हा भाजप आणि संघाचा अंतर्गत प्रश्न म्हणावा लागेल. आता नुकताच भाजपाचे जे राष्ट्रीय अध्यक्षची निवड आहे तीही सध्या गेल्या अनेक दिवसापासून लांबणीवर पडलेली आहे. भाजपाचा राष्ट्राध्यक्ष हा कोण असावा, राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा हे भाजपाने ठरवायचं का संघाने ठरवायचं या संदर्भातही सध्या कुजबूज सुरू आहे. मात्र संघाचे जे लोक आहेत, जे करते धरते आहेत, कारभारी आहेत, त्यांना वाटतं की भाजप हा पक्ष
त्या पठडीत वाढलेल्या लोकांनी, भाजपाच्या लोकांनी चालवावा किंवा जे सध्या कारभारी आहेत, जे मंत्री, खासदार, आमदार, पंतप्रधान आहेत, त्यांनी राजकारण करावं, सरकार चालवावं. मात्र भाजपा हा जी पार्टी आहे ती संघ चालवेल आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनवणार हेही संघ ठरवेल. त्यामुळे भाजपाला जी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची जी कोंडी आहे ती फोडण्यास थोडं अवघड होतं आहे. संघाने जो ठरवेल तोच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडला जाण्याची शक्यता आहे. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मात्र भाजपला येणारी निवडणूक कोण जिंकून देईल. आता काही राज्यामध्ये बिहार आहे आणि इतरही काही राज्यात निवडणुका होत आहेत आणि पुन्हा एकदा 2029ची लोकसभेची निवडणूकही पुन्हा 3 वर्षावर येऊनच ठेवलेली आहे. 3 वर्षाचा कालावधी बघता येणाऱ्या काळात कोण असा व्यक्ती आहे जो भाजपाची सत्ता 2029मध्ये पुन्हा एकदा देशामध्ये आणू शकतो, अशा व्यक्तीलाच राजकारणाच्या तत्वानुसार मोदी आणि अमित शहा राष्ट्र अध्यक्ष करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष हा आमच्या पठडीतला व्हावा असं संघाला वाटतं. त्यामुळे संघाचे जे धोरणं तत्व आहेत ते मोदी आणि शहांची डोकेदुखी ठरतंय का, अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. आणि मोदींना संघाच्या तत्वानुसार चालावं लागतं का. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे संघाच्या कार्यालयात गेले नव्हते. मात्र जेव्हा संघाच्या लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू केली त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांनी नागपूर गाठलं आणि संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे संघ आता येणाऱ्या पंतप्रधान पदाच्या निवडीसाठी काय निर्णय घेतो किंवा राष्ट्राध्यक्ष भाजपाचा कोण असावा या संदर्भात काय निर्णय घेतो या संदर्भात बरीच चर्चा सुरू आहे. आणि या संघाच्या निर्णयामुळे मोदींचा ताण वाढला का, अमित शहांचा ताण वाढला का, असा प्रश्न निर्माण होतो. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की संघाला वाटतं की भाजपाने, नरेंद्र मोदीने आणि अमित शहा यांनी केवळ राजकारण करावं, मात्र भाजपा जो पक्ष आहे तो आम्ही चालू, भाजपामध्ये कोणत्या पदावर असावं किंवा नसावं या संदर्भात निर्णय हा संघ घेईल, अशी एक संघाची भूमिका आहे का. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भाजपाचा जो काय ध्येय धोरणे असेल किंवा एखाद्या व्यक्तीला निवडीच्या संदर्भात काय कुणाची निवड करायची, कोणत्या पदावर असावं असं अमित शहा आणि मोदी ठरवणार असं वाटतं का. ते संघाचं ऐकतात का किंवा ऐकणार नाही यापुढे. त्यामुळे या संदर्भात आपण संघाने गेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जोरदार काम केल्यामुळे भाजपाला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालं असं संघाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप सध्या देशात आणि राज्यात सत्तेत आहे असं अनेक जाणकारांचं मत आहे. दुसरीकडे मोदी भक्तांचंही तेच मत आहे, भाजपांच्या कार्यकर्त्यांचंही तेच मत आहे. मात्र संघ हा नेहमीच भाजपावर आपली पकड कायम ठेवून आहे. राष्ट्रीय अध्यक्ष हा आम्ही जो सांगेल तोच राष्ट्रीय अध्यक्ष असावा अशी भूमिका नेहमीच संघाची राहिलेली आहे का आणि ती कायम राहणार आहे का. संघ हाच राष्ट्रीय स्वयंसंघच भाजपा चालवणार का आणि त्याशिवाय
भाजपाला पर्याय नाही का असे अनेक प्रश्न निर्माण होते. तर मोदीला हटवून येणाऱ्या काळात संघ दुसऱ्याला पंतप्रधानपदाची जबाबदारी देऊ शकतो का? संघाच्या मनात पंतप्रधान पदासाठी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाचे इतर नावे आहेत का? महाराष्ट्रातूनही नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी यापूर्वी होतं. ते संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असल्याने ते संघातून वाढलेले त्यांचं नाव यापूर्वी पंतप्रधान पदासाठी होतं. ते राष्ट्रीय अध्यक्षही राहिलेले आहेत. मात्र मधल्या काळात पुन्हा देवेंद्र फडणवीस पुन्हा संघाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीनंतर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावे अशी चर्चा सुरू झाली आणि संघाच्या मनात ते आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. संघाने भाजपावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी मोदी आणि अमित शहाची कोंडी करणं सुरू केलं आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. मोदीचा ताण यामुळे वाढतोय का? अमित शहा यांचा ताण यामुळे वाढतोय का? आणि मोदी येणाऱ्या काळात पुन्हा 2019च्या निवडणुका ज्या आहेत त्या मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार जरी असल्या तरी पंतप्रधान पदाचा उमेदवार संघ सांगेल किंवा दुसऱ्याचं नाव सुचवेल तोच पंतप्रधान करावा लागेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थांबतो.